मॉमेल केअर दिस ब्रांचमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज माझ्यासोबत अंजना भोईर आई आहे. तर आईला खूप असा त्रास होता, पण आपल्या मॉमेल केअर मध्ये आल्यानंतर आईला कसा फायदा झाला आहे हे आपण आईला विचारूयात, आईशी थोडं जाणून घेऊयात. आई नमस्ते. नमस्ते. आई नाव सांग. अंजना मधुकर भोईर. अच्छा आई तू कुठे येतेस? आपट्यावर. ठीक आहे. आई आपल्या मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटर मध्ये यायच्या. तुला काय त्रास होते का? मला गुडघे चालता येत नव्हतं, म्हणजे गुडघे चालताना चमकाचे, जिना चढताना चमकाचे. आता म्हणजे टाकू काय नको पाय असं व्हायचे. आता असे टाकते पाय. पहिले एकच पाय वरती करून अशी चालायचं. आता दोन्ही पाय हलवू शकते. आता दोन्ही पाय वरती खाली करता येतात मला. पायरीवरनं चढता येते. हे तुला दरम्यान म्हणजे हा जो गुडघ्याचा त्रास होता हा किती वर्षापूर्वीचा होता? जरी झाली म्हणजे हा कमरेचा होता ना तेव्हापासून, म्हणजे झाली अशी 10-12 वर्ष. 10-12 वर्ष म्हणजे एक पाऊल टाकायची. पण थेरपी घेऊन किती दिवस झाले तुला? महिना झाला. महिन्याभरात तुला? महिन्याभरात मला फरक आला. 50% फरक आलाय. 10-12 वर्षाचा त्रास आहे. 50% तरी असतीच होणार शेवटी ना. बरोबर. गुडघ्याचा त्रास खूप झाला असं बघायला गेलं तर 50% खूप आराम तुला आराम आलेला आहे महिन्याभरामध्ये. अजून काय त्रास होत होता? गुडघ्याच्या त्रासामुळे आणि कमरेच्या त्रासामुळे बसता उठता येत होतं? बसता येत नव्हतं. ते खाली बसतच नव्हती. खाली बसता येत नव्हतं. मांडी घालता येत नव्हती. खाली बसलो तरी अशी पाय अशी करायचो. मांडी घालता येत नव्हती. मांडी घालता म्हणजे 12 वर्ष तू मांडीच घातली नाही? घातली मांडीच नाही. अशी मांडीच घातलीच नाही. मग जेवताना वगैरे काय? जेवण खुर्चीवर. सगळा खुर्चीवर. काही नाही. खाली बसतच नव्हती. 12 वर्ष तू खाली अजिबात नाही बसली. खाली तुला माहितीच नाही. सगळं खुर्चीवर. पोरं सगळ्या वेळा आणि घरची सगळी चांगली आहेत, सगळी सुनागिना चांगले आहेत, त्याच्यामुळे मला सगळा बरोबर खायला देतात, आराम देतात. हो मला पण असं वाटतं खाली झोपावं. खाली झोपलं नाही अजूनपर्यंत पाठवर. मला असं वाटतं ते खाली झोपावं, बरं वाटेल. आपल्याला बसून जेवता तरी आलं पाहिजे. बसून देवपूजा तरी करता आली पाहिजे, एवढी तरी माणसाची आशा असते. मला बैठकीला मी बसता आला ना हे माझं भाग्य आहे, मी समजते. अच्छा बसता आलं पाहिजे. आज मला असं वाटतं की 2 तास तर बैठक असते. बरोबर आहे? 2.5 तास. 2.5 तासातून मला 2 तास आता बसता येते. मग जरा बसून दाखव बघू आम्हाला. दाखवते. अशी आरामात मी बसू शकते. आधी बसता येत नव्हतं. आधी बसता येतच अजिबात बसता येत नव्हतं. आधी बसायचं ना आम्ही अशी बसायचो. नाही तर मी कधी कधी अशी पाय लांब करून बसायचो. बैठकीला अशी पाय लांब करून बसायचो. पाय लांब केले का थोडे असे जवळ घ्यायला लागतात, कारण सारखा नाही ना. मग ती मांडी अशी घालायचो. अशी घातली ना तरी पण इथं मी 2 उशा घ्यायचो मांडीवर, मांडीच्या खाली. तेव्हा आता मला अशी बसता येते. आता मी या गुरुवारी म्हणजे पहिलाच गुरुवार हा माझा असा झाला तर मी 2 तास बसू शकले मांडी घालून. 2 तास मांडी घालून बसू शकले. उशीचा वापर केला फक्त अर्धा तास केला. उठायला वगैरे त्रास काय नाही, पण ते थोडा हात टेकून थोडासा उठायलाच लागते. पहिल्यासारखं नाही, पण आता मला असं नाही. आता अशी उठू शकते. नाही तर पहिले मी अशी पाय लांब करून मला बसायला लागायचं. फरक आलाय. मी सांगते 50% मला फरक आलाय. मला मेन बसता आल्या ना तर मी समजून भरपूर म्हणजे ममता मॅडमचं भरपूर माझ्यावर हे झालंय, उपकार झाले अशी मी समजून. मणक्याचं ऑपरेशन झालंय. मणक्यात माझ्या म्हणजे नस दबली होती. तर मला असं म्हणजे उचलून माझ्या जिन्यावरून खाली आणून रिक्षात बसवलं तरी मला बसता येत नव्हतं. असं टेकता येत नव्हतं. किती गाद्या दिल्या तरी टेकता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. म्हणजे काय म्हणजे अशी रडत होते म्हणजे हो काहीच करता येत नव्हतं. आणि नंतर मग काही इथं नेली मला MRI करायला झोपता सुद्धा येत नव्हतं. हो काय समर्थ कृपा. तर त्यावेळेला मला समर्थांचा आशीर्वाद भेटला आणि त्या समर्थांच्या आशीर्वादामुळे मी झोपून तो MRI काढून दिला. नस दबली. त्याच्यामुळे ते ऑपरेशन केलं. ते 18 टाक्याचं ऑपरेशन झालं. ते 10-12 वर्ष झालं. 18 टाक्याचं ऑपरेशन झालं. हो.
एवढं सगळं तुझ्याबरोबर झालेलं आहे. भरपूर म्हणजे माझी जवळजवळ 4-5 ऑपरेशन झालेली आहेत. अजून त्या गुडघ्याचं पण ऑपरेशन स्कोपिंगचं झालेलं आहे. एका गुडघ्याचं स्कोपिंगचं केलेलं आहे. म्हणजे गादी सरकली असं सांगितलं असं काही. तुला मी विचारीन, तुझं खूप सारं ऑपरेशन झालं त्याच्यावर मी तुला असं विचारीन की आई तुला जसं वाटतं तुला की माणसांनी ऑपरेशन खूप लवकर डिसिजन घेतला पाहिजे की नाही. थोडंसं थांबलं पाहिजे? आता या मानाने असं मला असं वाटतं की आताच्या त्याच्यात असं वाटतं की ममता मॅडम आहेत ना, समता मॅडमचं आपल्याला हे करणं गरजेचं आहे. थेरपी घेणं गरजेचं आहे. नाही जातील तर बरं आहे. मी तर म्हणते नको जाऊ, पैसा खर्च करू नका. ऑपरेशन करू नका, थेरपी महत्वाची. हा, पैसा खर्च करूच नका. होय, हे थेरपी करा. हो, अच्छा. हा, गोरगरिबांना चांगलं आहे. गोरगरिबांसाठी भरपूर आहे आणि भरपूर समता मॅडमला भरपूर आशीर्वाद आहे सगळ्यांचा. खरंच आज पुरस्कारांना ते पण. म्हणून कितीतरी लोकांचं. ऑपरेशन पैसा वगैरे वाचलेला आहे त्या दोघांमुळे आणि समता मॅडम, बरोबर आहे की नाही? आज मी तुला असं विचारीन, जे कोणी तुला बघताय बरोबर आहे त्यांना तू काय सांगू इच्छितेस आपल्या थेरपी बद्दल? म्हणजे कशी थेरपी घेतली पाहिजे आजार चालू होण्याच्या आधी किंवा आजार चालू होण्याच्या अगोदर घ्यायला पाहिजे, कारण पुढचा आजार व्हायला नाही पाहिजे आपल्याला. बरोबर. हे मला असं वाटते. म्हणजे कोणीही लवकर जर आलेत ना तर बरं होईल, कारण तुम्हाला जे आजार होणार आहेत ते तुम्हाला कळू शकत नाही, पण ते होतील हे नक्की. तर तुम्ही पहिल्यांदा थेरपी घ्या. पहिल्यांदा थेरपी घ्या आणि थेरपीला जा. रोजच्या रोज जाऊ. थेरपीवर मेन काय ठेवला पाहिजे आई आपण? थेरपीवर विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास असेल तर सगळं आहे. बरोबर. विश्वास आहे तर सगळं. माझा विश्वास आहे, आता भरपूर विश्वास आहे. म्हणजे मी रोज येते. आता फक्त माझे ते ट्रिपला गेलो म्हणून माझे दिवस गेले, तर मी रोज थेरपीला येते. मला आवडते. चालतं, पण ते काय असं थोडंफार होतं आपलं, बरोबर आहे ना? सगळंच बघावं लागतं, पण त्याच्यातलं पण थेरपीला महत्व देते. आणि आज तुझे बोलतेस की लोकांनी खरंच थेरपीला आधी यायला पाहिजे, जास्त यायला पाहिजे. मी आमच्या घरच्याला पण सांगते भरपूर, तर तुम्ही या, चला, हो थेरपीला चला. पण काय त्यांचा विश्वास नाही, तर मला माझ्याकडे कोण आहे? माझा विश्वास आहे. माझा मी स्टोन घेतले कोणाचं. आता काल पोराचं पोटात दुखत होतं, त्याचे लावले मी स्टोन. त्याला बरं वाटलं. स्टोन लावल्याने बरं वाटलं. पोटात दुखत होतं त्याच्या, बरं वाटलं. लहान पोरगा आहे माझा, दातू. थांबली त्याची. अरे वा, म्हणजे छोटं स्टोन बघ. एक गोळी आपण लहान मुलाला देण्यापेक्षा आतापासून मुलाची सवय लावण्यापेक्षा नॅचरल पद्धतीने त्याचं पोट दुखणं काय झालं बरं. मला चमकीची जास्त सवय आहे. चमक अशी वाटली ना तर मी स्टोन लावते. आता बरं वाटते, चमक जाते. पण आता माझी चमक जी आहे ना ती थोडी जास्त होती, त्याच्यामुळे मी तशी आपलं पॅच लावली. बरं वाटलं. बरं वाटलं. चमक बरी झाली. भरपूर मला भरपूर असं म्हणजे समता मॅडम, सुरेश सरांचं असं अभिनंदन करावं, कसं करावं हे काही वेळा असं होतं सुद्धा की काय बोलू त्या माणसांसाठी शब्द हे आपल्याला सुचत नाही. ते एवढं चांगलं काम करतात, एवढं लोकांचं भरपूर काम करतात आणि मेहनत भरपूर घेतात. कोण घेईल? आपल्या घरची माणसं नाही घेणार. आता नवीन मशीन जी आली अल्ट्रासाऊंड, बरोबर आहे, ती तुझ्या गुडघ्यावर हो घेतली. भारी वाटलं त्याने मला. मग तशी लावली ना, म्हणजे भारी वाटलं. 2 वेळा लावली. पहिल्यांदा ना असं लावली ना, हा दुसऱ्या दिवशी लावलं ना तेव्हा पण थोडं दुखत होतं, म्हणजे थोडं कमी झालं. हो, हा, पहिल्यांदा लावलं तर भरपूर दुखत होतं. बरं वाटलं मला. छान थेरपी अल्ट्रासाऊंडची पण चांगली आहे. MSM ची पण भरपूर चांगली आहे. भरपूर म्हणजे एकदम मस्तच, काय बोलायलाच नको त्याच्याबद्दल. थँक्यू.